मैदानच्या आतमध्ये चालू असलेला सामना आपला पाहायला मिळतोय. आयुष्य नंबर संघाची फलंदाजी आहे. गोलंदाजी मार्ग योगेशला पाहू शकता. प्रशांत आणि लाल्या फलंदाजीसाठी आलेत मैदानच्या आतमध्ये. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतो बॉटमॅनचा. एकदा मिळतीये. स्ट्राईकलेस सौरभ. वाईट चेंडू अतिरिक्त धावा आपल्याला पाहायला मिळतं मैदानच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्ग योगेशला पाहू शकता पहिले षटक घेऊन असताना. सूर्यकाचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. सूर्यकाचा झेल टीपला गेलाय. सौरभची केळी संपुष्टात. तर निखिल येतोय फलंदाजीसाठी. ज्या निखिलने पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या तो निखिलला पाहू शकता. कशा प्रकारची कामगिरी होते. 102 धावांचा पाठलाग करता मैदानच्या आतमध्ये 5 षटकांमध्ये. इथं चेंडू पाहायला मिळते योगेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सूर्यकाचा चेंडू पाहायला मिळतोय. वाईटच्या स्वरूपात धाव मिळते. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. पुन्हा एकदा सूर्यकाचा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येतो मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा वाईट चेंडू होते. अतिरिक्त धावा पाहायला मिळतात मैदानच्या आतमध्ये. झेलची संधी असेल परंतु षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज प्रशांतच्या बॅटमधून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इतर फलकावरती. यानंतरचा सामना आपण पाहणार दोस्ती शापूर त्यांच्या समवेत असेल जागृत मारता राहणार. चला दोन्ही संघाचे संघाने घ्यायचे तर टॉस साठी समोरच्या कक्षामध्ये टॉस उडवला जाईल. विनर त्वरित करणार आहोत. गोलंदाजी मार्क होती यतीशला पाहू शकता. पहिला चेंडू मैदानच्या आतमध्ये वाईट चेंडू पाहायला मिळतो. अतिरिक्त बाउन्स 1 बॉलचा इशारा असताना यतीन भुयाल सरांचा.
सूर्यकाचा चेंडू होता ब्लॉकर मध्ये टेकला होता. पुन्हा शांत होत असताना फलंदाज निखिलला पाहू शकता. पुन्हा एकदा आता यष्ट उद्ध्वस्त केले जातात. दांडी गोल होते निखिल यांची. फलंदाज बाद. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी एकदा मिळते. सर बॅटर कोण आहेत नॉन स्ट्राईकला? अरविंदला पाहू शकता. पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता प्रशांत यांनी. तत्पूर्वी एकच आहे ते समाधान मानावं लागतंय. सत्र झालं अपलकावरती. सूर्यकाचा फटका मारला अरविंदच्या बॅटमधून. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. दोन दोन शतक येतात परंतु चेंडू पुन्हा एकदा नोमॅन्स लँड मध्ये. कॉलिंग होत नाहीये. तत्पूर्वी धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 19 धावा धावफलकावरती. चला यानंतरचा सामना विनिंग त्वरित खेळणार आहोत. भ्रमाईले उडाचा संघ आपण कुठे जायचा नाहीये. चला मंगेश आपण यायचं टॉस साठी. या सामन्यानंतर त्वरित सेकंड राऊंड खेळणार आहोत आपण. तिसऱ्या षटकामध्ये अमोल पाटील यांना पाहतात. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतोय. फ्लाइट स्ट्रोक षटकार येतोय. प्रशांतच्या बॅटवर षटकार येतोय. 25 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकात सुरुवात असताना अजून 77 धावांची गरज आहे. धावांचा डोंगर उभा केलाय शेलूमाता वाले संघाने. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी एका धावेचं मानावं लागते. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. तर चेंडू होतोय विकेट किपरच्या वरतून. तत्पूर्वी एका धावावरती समाधान मानावं लागते.
पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला फटका पाहायला मिळतोय. फ्लाइट स्ट्रोक षटकार येतोय फलंदाज प्रशांतच्या बॅट मधून. चला व्हॉलंटियर्स कुठे असेल तर बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. आज स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसामध्ये आतापर्यंत विचार केला ना आतापर्यंत 10 पॅकेट संपलेले आहेत. पुन्हा एकदा सूर्यकाचा फटका पाहण्याचा कॉर्बनच्या दिशेने एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातो लॉंगांच्या दिशेने. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे तिथे शेखर पण तो चेंडूपर्यंत पोहोचत नाही. तत्पूर्वी गॅदर करताना चेंडूला एकदा मिळते 36 धावा दापलगावरती. सहासष्ट धावांची गरज मैदानच्या आतमध्ये. 2 षटकामध्ये 66 धावांची गरज आहे. षटकारांमध्ये डील करावी लागेल. सर्वच्या सर्व चेंडू 11 षटकार मारायचे आहेत. फायनल दिशेने आपला चेंडू पाहायला मिळतोय. तत्पूर्वी आलेली एकदा मिळते. स्ट्राईक असेल तो अरविंद. चला ब्रह्मा इलेव्हन संघाचे कर्णधार मंगेश आपण याचा सुरक्षाचा फटका पाहायला मिळतो. बॅकवर्ड करण्याचे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. सुखदेव सुरक्षा प्रयत्न करते. सुखदेव यांनी झेल ड्रॉपत असताना पुन्हा एकदा फायनल फटका पाहायला मिळतो. शतक उपस्थित 1 बॉल ओव्हर द लाईन 4 धावा येत आहेत प्रशांतच्या बॅट मधून. पुन्हा एकदा फायनल फटका पाहायला मिळतो. शतक उपस्थित 1 बॉल ओव्हर द लाईन 4 धावा. सूर्यकाचा फटका पाहायला लॉंगांच्या वरतून चेंडूला फेकून दिलाय प्रशांतच्या बॅट मधून. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच षटकार येतोय. या षटकाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकत असताना 48 धावा. फटका पाहायला लॉंगांच्या वरतून चेंडूला फेकून दिलाय. विचार केला तर 8 चेंडूचा केस शिल्लक असेल. आठ चेंडूमध्ये 8 षटकार जरी मारले तरी संघ पराभूत होईल. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतो. खेचून मारलाय लॉंग लेगच्या दिशेने. शेखर वरती आक्रमण करत असताना 4थ्या षटकामध्ये षटकार पाहायला मिळतोय. पावसाला देखील सुरुवात आहे असताना मैदानच्या आतमध्ये पाहू शकता. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतो. खेचून मारलाय. सीएमच्या शब्द पाहत आहोत. tenniscricket.in च्या माध्यमातून घर बसल्या युट्यूबद्वारे एन्जॉय करू शकता. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू होतो 1 बॉल ओव्हर द लाईन 4 रनसाठी चौकार प्रशांतच्या बॅट मधून. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू होतो 1 बॉल ओव्हर द लाईन 4 रनसाठी चौकार. मुकेश कुर्ले यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील सरचे स्वागत सीएम चषक 2025 मध्ये. सहा चेंडू मध्ये आता 44 धावा बनवायच्या मैदानच्या आतमध्ये. आता गोलंदाजी मार्क होते जांभूलपाडा एक्सप्रेस. सुरेश पारधीला पाहू शकता लेफ्ट हँड गोलंदाज. पहिला चेंडू मैदानच्या आतमध्ये निर्धाव पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फायनल स्टेशन जातो चेंडू.
क्षेत्ररक्षक कोणत्याही उपस्थित नाहीत. तत्पूर्वी एक धाव मिळते. प्रफुल्ल लोणकर यांचं देखील आगमन झाले. त्यांचे देखील सहर्ष स्वागत सीएम चषक 2025 मध्ये. प्रफुल्ल देखील सामन्याचा आनंद घेत असताना या मॅच ला पाहू शकता. पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना विकेट किपरच्या वरतून चेंडू गेलाय. तत्पूर्वी एकदा मिळतीये. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू बरेच काळ हवेमध्ये झेल उडवलाय, परंतु कोणता क्षेत्ररक्षक झेल पण पोहोचत नाही. तत्पूर्वी धावा आपल्याला पाहायला मिळतं मैदानच्या आतमध्ये. धावून काढली होती एक. वर्चस्व निर्माण केले सामन्यामध्ये शिवलमाता वॉल या संघाने. चला मंगेश आपण यायचं टॉस साठी. सुरगाचा फटका पाहायला मिळतोय. तत्पूर्वी एकही धाव घेतली मैदानच्या आतमध्ये. 48 धावांवरती खेळत असताना प्रशांतला पाहू शकता. या स्पर्धेमधील 6वी 50 पाहायला मिळते प्रशांतच्या बॅट मधून. एकदा बॅट वरती करायचे प्रशांत. 48 धावांवरती खेळत असताना प्रशांतला पाहू शकता. या स्पर्धेमध्ये 6वी 50 पाहायला मिळते तुम्ही देखील या प्रशांतच्या स्पर्धेत बॅट आयोजकांच्या वतीने तुमचं देखील सहर्ष स्वागत. चला यापुढेचा सामना असेल विनिंग मॅच त्वरित केली जाईल. 4 षटकांचा सामना असेल. ब्रह्माईला उल्हासनगर संघ आणि त्यांच्या समोर शिवमाता वळ संघ. दोन्ही संघाने एक सामना जिंकले. दुसऱ्या फेरीमध्ये एकामेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतील.
सलामीची जोडी पाहू शकता ब्रह्माइल उल्हासनगर संघाची. जगदीश जोशी त्या सोबतीला असेल नरेंद्र यांना पाहू शकता. मागील सामन्यामध्ये 71 धावा बनवल्या स्वतःच्या आणि सामना जिंकून दिला. एक धाव, एक चेंडूमध्ये 3 धावांची गरज होती. षटकार मारून सामना विजयी करून देत असताना आपल्या संघाला दुसऱ्या सामन्यात एकामेकांच्या विरोध. सलामीची जोडी पाहतात जगदीश आणि नरेंद्र. आता गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये जांभूलपाडा एक्सप्रेस सुरेश पारधी यांना पाहू शकता. आता स्ट्राईकला असेल तो नरेंद्र. मागच्या मॅचचा हिरो. कशा प्रकारची कामगिरी होती ते देखील पाहणं गरजेचं असेल. 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. गोलंदाजी मार्क वरती सुरेश पारधी. पहिला चेंडू फायनलच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी आलेल्या धावा मैदानच्या आतमध्ये पळून काढल्यात त्या एका धावावरती समाधान मानावं लागते. 4 षटकांचा सामना असेल. जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. पुन्हा एकदा निर्धार चेंडू पाहायला मिळतोय सुरेश यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॅटची काढायला लागत असताना चेंडू जातोय विकेट किपरच्या वरतून. तत्पूर्वी आलेली एकदा पाहायला मिळतीये. संघाच्या दशक जाऊन पोचली ती 2 धावा. सरकशा 3 चेंडू हाताला आतापर्यंत सुरेश यांनी. सुरेख असा फटका पाहायला मिळतोय परंतु या मॅच ची गोल्डन विकेट आता कॅरी झाली आहे. नरेंद्रला मैदान सोडावं लागतंय. सुखदेव भांबरे यांनी सुरेख असा झेल टिपला गेलाय. सुरेख असा फटका पाहायला मिळतोय या विकेट साठी परंतु या मॅच ची गोल्डन विकेट आता कॅरी झाली आहे. पाहायला मिळत आहेत. पुढील फलंदाज हेमन येतोय इनट नंबर 3 वरती येत असताना. वाईट चेंडू अतिरिक्त धाव. वाईट +1 अशी धाव पाहायला मिळते. 4 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. सुरेशच्या माध्यमातून निर्धार चेंडू येतोय. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकामध्ये.
पुन्हा एकदा निधा चेंडू पाहायला मिळतो आणि पहिल्या षटकाच्या सहमतीने धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू शकता. एक गड्याच्या मोबदल्या आहेत 4 आकड्यावरती. चला क्षेत्र त्वरित लावून घ्यायचं आपण. थोडस फास्ट केला. चला यापुढचा सामना आपण पाहणार. दोस्ती लेन शापत्या सोबत असेल. जागृत माता राणा दोन्ही संघाचे संघटक त्वरित यायचे टॉस साठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पुन्हा एकदा नोमॅन्स लँड मध्ये. तत्पूर्वी आलेल्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल. 2 धावा देखील पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. जगदीश आणि हेमंतच्या माध्यमातून. एक धाव येते मैदानाच्या आतमध्ये. स्वर्गाचा फटका पाहायला मिळतो लोंगाच्या दिशेने. तत्पूर्वी धावा आलेल्या पाहायला मिळत आहेत. बोलून काढली गेली ती एकच धाव ते समाधान मानावं लागते. पुन्हा एकदा स्वर्गाचा चेंडू पाहायला मिळतोय. एकदा चेंडू येतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. शेवटचा चेंडू शिल्लक षटकामध्ये. पुन्हा एकदा अजून एक चेंडू निर्धाव येतोय. नरेंद्र बाद झाल्यानंतर कुठेतरी धावा आपल्याला येत नाहीयेत मैदानाच्या आतमध्ये. आठ धावा धावपलकावरती. योगेश पाटील सूर्य एक्सप्रेस यांना आपण पाहू शकता गोलंदाजी मार्क वरती. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतो लॉंगांच्या दिशेने. शतक उपदेश शेखर उचलतील फेकतील. तत्पूर्वी एकाच धावावरती समाधान मानावं लागते. सूर्यकाचा मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आता हेमंतच्या बॅटवरून षटकार येतोय. धावपळक 15 या आकड्यावरती षटकार येतोय हेमंतच्या बॅट मधून. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. झेलच्या खाली प्रमोद माथुर यांनी सूर्यकाचा झेल टिपलाय. हेमंतला देखील मैदान सोडावं लागेल.
पुढील फलंदाज मैदानच्या आतमध्ये न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी एक धाव मिळते. पप्पू येते न्यू फलंदाज मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॉडीच्या हातला असताना चेंडू आपण पाहू शकता. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल. दुसरी धाव देखील घेण्यापासून आता पूर्ण होते का. 2 धाव देखील पूर्ण. मैदानच्या आतमध्ये गुड रन भेटून विकेट पप्पू आणि जगदीशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आता फलंदाज बाद होईल. जगदीशची खेळी संपुष्टात. 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती. 18 धाव धापलकावरती. वाईट चेंडू अतिरिक्त धाव येते. सर न्यू बॅटर कोणी मैदानच्या आतमध्ये. सुरेखाचा फटका पाहायला मिळतो. लॉंगाच्या वरतून षटकार येतोय. हवेचा वारा देखील खूप आहे. मैदानच्या चारी दिशेला आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर असं वातावरण. सुरेखाचा फटका पाहायला मिळतो. लॉंगाच्या वरतून षटकार येतोय. मोठा फटका पाहायला मिळतोय. फायनल स्टेशन जातो चेंडू. चेंडू बराच काळ हवेमध्ये. तत्पूर्वी धावा आपल्याला पाहायला मिळतात आलेल्या मैदानच्या आतमध्ये. 2 पालून काढले गेले. 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लॉंग लेगच्या दिशेने. तत्पूर्वी धावा आपल्याला पाहायला मिळतात मैदानच्या आतमध्ये. 2 पंच बॅटरचं नाव काय. नॉन स्ट्राईक. जगदीश. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू थांबलाय फायनलच्या दिशेने. एकदा पूर्ण. चपळाई दाखवली होती शेखर यांनी, परंतु 2 धावा मिळत आहेत. 31 धावा धापलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. लॉंग लेगच्या दिशेने शतक उपस्थित आहेत. तत्पूर्वी झेल ड्रॉप होत असताना मैदानच्या आतमध्ये धावा पाहायला मिळतात त्या 2. या 2 धावाच्या मध्ये धापलक पुढे सरकत असताना 33 धावा धापलकावरती. या षटकामध्ये जर विचार केला ना, पहिल्या चेंडूचे वाईड, त्यानंतर षटकार, त्यानंतर सलगचे 4 चेंडूवरती 4 दुहेरी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. फायनलच्या दिशेने चेंडू जाता मैदानच्या आतमध्ये. तत्पूर्वी एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न असेल. आता मात्र फलंदाज बाद होतील आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर
धावपलकरची धावा आपण पाहू शकता 34 आणि 35 धाव्यांचं सोपानी माफक लक्ष ठेवलंय.
चला दोस्ती इलेव्हन शहापूर संघाचे कर्णधार इथे उपस्थित आणि जागूर मराठा आपण यायचे टॉस साठी त्वरित. चला दोन्ही संघाचे संघाने यायचे त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये. शहापूर संघाचे कर्णधार आलेले आहेत. चला टॉस केला जाईल. याच्यानंतर तिसरा सामना आपण पाहणार आहोत पहिल्या फेरीतील. गोलंदाज मार्क मंगेशला पाहू शकता. सलामीची जोडी सुखदेव आणि त्या सोबतीला असे शेखर. शाह सत्तर मारण्याचा विक्रम देखील आहे शेखरच्या नावावरती या मैदानावरती. कुठे रनवे मध्ये अडथळा निर्माण होत असताना मंगेश यांच्या पहिला चेंडू फायनल स्टेशन जातो. चेंडू तत्पूर्वी आलेला धावा आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये थोडेसे सीट होत शेखर. तत्पूर्वी 2 धावा देखील पूर्ण होतात. दोस्ती ग्रुप शहापूर या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि अहमदनगर जागृत मराठा या संघाला क्षेत्ररक्षणासाठी या मॅच नंतर त्वरित आपण सामना खेळणार आहोत. 2 धावा आहेत मैदानाच्या आतमध्ये. 35 धावांचं टार्गेट. सूर्यकाचा फटका पाहायला एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून फेकून दिलाय. शेखरच्या बॅटमधून तडाखा पाहायला मिळतोय. मंगेशवरती आक्रमण पाहायला मिळतं. आता शेखरच्या बॅटमधून षटकार येतोय. या षटकारच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकत असताना 9 या आकड्यावरती. सूर्यकाचा फटका पाहायला एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून फेकून दिलाय. शेखरच्या बॅटमधून तडाखा पाहायला. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. नेता चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आता झेलची संधी असेल परंतु चेंडू पडतो नोमॅन्स लँड मध्ये. तत्पूर्वी धावा आपल्याला पाहायला मिळतात. पळून काढले तर 2 धाब्याच्या मध्ये धावपळ पुढे सुरू असताना 11 धावा धावपलकावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा शॉट पूल केलाय. त्याला फेकून दिला मेडुगेटच्या वरतून. क्षेत्ररक्षक पाहतच राहिले. शॉट करतोय दुसरा शेखरच्या बॅट मधून. संघाचे दर्शक पूल केलाय. त्याला फेकून दिला मेडुगेटच्या वरतून. क्षेत्ररक्षक पाहतच राहिले. पुन्हा जाऊन अक्कू टप्प्याचा चेंडू. त्याला कर्पूर समाचार घेतला जातोय. पहिल्या षटकामध्ये 3 षटकार येतात शेखरच्या बॅटमधून. 23 धावा धावपलकावरती. पुन्हा जाऊन अक्कू टप्प्याचा चेंडू. त्याला कर्पूर समाचार घेतला जातोय. रॉयला पाहू शकता दुसऱ्या षटकामध्ये.
स्क्वेअर कटचा फटका झेलची संधी असे मंगेश उपस्थित आहेत त्यांच्या वरतून चेंडू वन बाउन्स ओव्हर द लाईन 4 धावा मिळत आहेत चौका येतोय पुन्हा एकदा बॅटची कडा लागत असताना पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतोय अतिरिक्त धावा खर्च येतात मजबूत पकड निर्माण केली या सामन्यामध्ये शिवमाता वॉल संघाने पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू जातो तो लॉंग लेगच्या दिशेने तत्पूर्वी चेंडू हलवण्यामध्ये यश आलंय हेमंतने सुरेश क्षेत्रक्षण उचलते ऑन द स्टंप पैकी तत्पूर्वी एक धाव मिळते हो स्विचचा फटका पाहायला मिळतो मैदानाच्या हातमध्ये सुखदेव करतात तरी काय एक धाव येते एका धावेची गरज 34 झाल्या आतापर्यंत हो पहिला चेंडू सुरू कसा पाहायला मिळतो नेता चेंडू